नमस्कार मित्रांनो, लेखन कला विकसित आणि अवगत होण्याच्या कितीतरी आधीपासून माणूस हा बोलण्यातून संवाद साधत होता. कालांतरानं याच संवादाचं रूपांतर पुढे भाषण या कलेत झाले आणि मग याच भाषणातून विचार संक्रमण आणि विचार संरक्षणाचं कार्य मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रारंभी काळात घडत होतं. मुळात मला असं वाटतं, भाषणांनी पारतंत्र्य, असमानता, विषमता, वंश, वर्णभेद यांनी त्रासलेल्या आणि खचलेल्या माणसांच्या मनात क्रांतीचं बीज पेरण्याचं काम केलं होतं. मग पुढे अशाच माणसांच्या समूहानं क्रांतिगीते म्हणत अन्यायाविरुद्ध लढा द्यायचं काम केलं होतं. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात तसं, क्रांतीने माझी ओळख कलेशी केली, त्या उलट कलेनं मला क्रांतीची ओळख दिली. म्हणून कुणी लेखन कलेला तर कुणी भाषण कलेला शस्त्र करून क्रांतिगीतांची निर्मिती केली आणि या समाजात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणूनच लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी यांनी कुसुमाग्रज गौरव नावाच्या पुस्तकात कुसुमाग्रजांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या शेवटी ते असं म्हणतात, कवीच्या शब्दात क्रांतीचं सामर्थ्य असतं. 1942 साली तुम्ही क्रांतिगीते लिहिलीत, आता नवीन क्रांतिगीते लिहिण्याची वेळ आली आहे. तुमची हीच सर्व भाषणं क्रांतिगीते ठरवत. अर्थात तोच विषय बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी पाटील यश रवींद्र विषय मांडतोय, तुमची सर्व भाषणं क्रांतिगीते ठरवत. मुळात क्रांतिगीतं म्हणजे काय, तर ज्या गीतांमध्ये क्रांती घडवण्याचं सामर्थ्य असतं त्यांना क्रांतिगीते असं म्हणतात. मग मुळात भाषणं ही क्रांतिगीतं ठरू शकतात का, असा प्रश्न मला पडू लागतो. अगदी त्यावेळी लक्षात येतं, विल्यम शेक्सपियर असं म्हणतात, भाषण हा गीतांचा सुधारित प्रकार आहे. ग्रीकमध्ये अरिस्टॉटल नावाचा खूप मोठा वक्ता होता. त्याचप्रमाणे तो पॉलिटिक्स आणि पोएट्रीचा देखील अभ्यासक होता. त्यानं त्याच्या भाषणांना गीतांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच कशाला, महाभारतात देखील श्रीकृष्णानं खचलेल्या अर्जुनाला वक्तृत्वाच्या माध्यमातून भगवद्गीता सांगण्याचं काम केलं होतं. आणि आज तीच भगवद्गीता कित्येक तरुणांसाठी, कित्येक युवकांसाठी, कित्येक लोकांसाठी क्रांतिगीता ठरण्याचं काम करत आहे. म्हणून मला असं वाटतं की भाषणं ही क्रांतिगीते ठरतात. 1963 मध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांनी दिलेलं आय हॅव अ ड्रीम नावाचं भाषण अमेरिकेतील निग्रोवंशांसाठी क्रांतिगीतच ठरलं होतं. पुढे याच क्रांतिगीतातून प्रेरणा घेऊन अमेरिकेने 2009 मध्ये बराक ओबामा या निग्रोवंशीय व्यक्तीची राष्ट्रपती पदासाठी निवड केली होती. ग्रीकमधल्या अरिस्टॉटलची भाषणं ऐकूनच कुठेतरी मग अलेक्झांडर अर्थात सिकंदर हा जग जिंकायला निघाला होता. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की त्या अरिस्टॉटलची भाषणं त्या अलेक्झांडरसाठी क्रांतिगीतं ठरत होती. लेनिनच्या भाषणातूनच रशियात साम्यवादी क्रांती घडून आली. माओ त्से भाषणातूनच यंग लाँग मार्च यशस्वी झाला. मोझिनीच्या भाषणातूनच यंग इटली संघटना अस्तित्वात आली आणि टिळक, गांधी, सावरकर, आंबेडकर यांच्या भाषणातूनच भारत देश घडत राहिला. म्हणून तुमची हीच सर्व भाषणं हा मोंगे कामयाब या क्रांतिगीतासारखी समाजाच्या तळागाळात पोहोचत राहिली. मुळात तुमची भाषणं क्रांतिगीते ठरत असताना तुमचा जीव देखील जाऊ शकतो, हे देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण प्राचीन ग्रीकमधल्या डेमोस्थितीसनं फिलिपिक, ऑन द नेव्ही, बोर्ड्स, ऑन द क्राऊन अशी कितीतरी क्रांतिगीतं ठरणारी राष्ट्रभक्तीपर भाषणं दिली होती. परंतु त्या व्यवस्थेनं त्याच्यावर खोट्या चोरीचा आरोप लावत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. सॉक्रेटिसनं त्याच्या भाषणाला सत्य प्रतिपादनाची जोड आणि तार्किकतेचा मुलामा दिला. तरी सुद्धा त्यावेळच्या तत्कालीन धर्म व्यवस्थेला आणि राजव्यवस्थेला ते पचनी न पडल्यामुळे त्याच्या हातात विषाचा प्याला थोपवला गेला. रोममध्ये सिसरोचं मुंडकं धडावेगळं करण्यात आलं. भारतात महात्मा गांधींची सर्वच भाषणं क्रांतिगीते ठरत होती. तरी सुद्धा नथुरामानं त्यांच्यावर गोळी झाडली. दाभोळकर, पानसरे यांची सुद्धा अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या भाषण करणाऱ्या व्यक्तींना संपवलं, पण तुम्हाला कुठेतरी त्या माणसांच्या भाषणातून तयार होणारं क्रांतिगीत संपवता आलेलं नाही, हे देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पण याच विषयाच्या दुसऱ्या बाजूने विचार करताना हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, तुमची सर्वच भाषणं क्रांतिगीते ठरत नसतात. कारण भाषणातून क्रांती घडवता येते याचा प्रत्यय हिटलरने दिला, पण त्याच भाषणातील विषारी शब्दांमुळे माणसांचं आयुष्यही बिघडवता येते याची जाणीवही हिटलरच्या भाषणानं करून दिली. जर्मनीत जरी हिटलरची सर्व भाषणं हिट होत असली तरी सुद्धा त्याची सर्वच भाषणं क्रांतिगीते कधीच नव्हती. भारतात देखील नरेंद्र मोदींची भाषणं ही राजकीय पटलावर क्रांतिगीतच ठरली, परंतु देशाच्या सामाजिक व आर्थिक क्षितिजावर त्यांची सर्वच भाषणं ही क्रांतिगीते कधीच ठरली नाहीत. त्यामुळे त्यांची भाषणं क्रांतिगीते ठरवत असं म्हणत असताना आजच्या नरेंद्रनं 19व्या शतकातील नरेंद्रचा आदर्श घेणं गरजेचं आहे. कारण त्या नरेंद्रच्या भाषणात विचार, विवेक, विविधता, विहंगता, विस्तारता, विधेयकता आणि विद्वत्ता होती. म्हणून त्यांची सर्वच भाषणं ही क्रांतिगीते ठरत होती, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, क्रांतीचं माध्यम हे वेळोवेळी बदलणारं असतं. त्यामुळे तुमची सर्व भाषणं क्रांतिगीते ठरवत असं म्हणताना मला असं वाटतं की भविष्यात भाषणं अस्तित्वात असतील का, भविष्यातील भाषणं ही क्रांतिगीतं ठरतील का, पण अगदी त्यावेळी लक्षात येतं तुमची सर्व भाषणं क्रांतिगीते ठरतात. जशी ती भूतकाळामध्ये ठरली होती, जशी ती वर्तमान काळात ठरत आहेत, अगदी त्याचप्रमाणे ती आभासी जगात देखील ठरत आहेत. म्हणजेच काय, क्रांतीवीर या चित्रपटातील नाना पाटेकरांनी दिलेलं भाषण असेल, चक दे इंडिया या चित्रपटात शाहरुख खाननं शेवटच्या सामन्यावेळी त्याच्या संघाला दिलेलं प्रेरणादायी भाषण असेल, पद्मावत या चित्रपटामध्ये रणवीर सिंहने त्याच्या खचलेल्या मावळ्यांना दिलेलं भाषण असेल, अशा सर्व आभासी भाषणांनी दाखवून दिलंय की तुमची भाषणं ही कालही क्रांतिगीतं
ठरत होती, आजही क्रांतिगीतं ठरणार आहेत आणि भविष्यातही ठरणार आहेत. आणि मुळात हेच येणाऱ्या पिढीला सांगण्याचं काम कुठंतरी याच आभासी भाषण आणि चित्रपटांनी करून दिले असं मला वाटतं. पण विषयाचा शेवट करत असताना मला असं वाटतं, क्रांती ही शब्दांपासून सुरू होते पण तलवारीपर्यंत जाऊन समाप्त होते. त्यामुळं भाषणं ही क्रांतिगीते ठरत असताना असा आपण आशावाद व्यक्त करताना हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, क्रांती कधी कधी रक्तरंजितही घडू शकते, जगात हाहाकार माजवणारी असू शकते, जगात अशांतता पसरवणारी असू शकते. त्यामुळं तुमची सर्व भाषणं क्रांतिगीते ठरल्यानंतर, या समाजात परिवर्तन घडल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं तुमची हीच सर्व भाषणं या जगासाठी शांतिगीतं ठरावी किंबहुना ठरतील, इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो. शेवटी तल्हा युनस याच्या शब्दात इतकंच, मैं मिर्झा मैं गालिब भी जैसे, इलम में इजाफा रहा, लड़ लेंगे बिना तलवारों के, इन लफ्जों से वादा रहा, इन लफ्जों से वादा रहा. धन्यवाद.